जिंदगी का नाम है सिर्फ मरद जोरू जीवो, इतनी जिंदगी नहीं। मेरी पत्नी और मैं तेरी तू मेरा, मैं तेरी तू मेरा। तुम खड़े क्यों है? इलेक्शन हुआ ना, बैठो ना, या तो नीचे बैठो। तुझे हर सुख देना मैं तेरी। ये खड़े रहने वालों ने तो सबका नाच कर दिया। मैं तेरी तू मेरा। नहीं, मैं कीमत करता था, टाइम पर चाह लाते थे तो 1 घंटा चाह लाया नहीं। मैं स्टेज पर लाने के बाद क्या आया बोले अब क्या पीऊं मैं, मेरा लड़ाई का टाइम हो गया। वो दाढ़ी कर जमता क्या? वही तो होना। प्रेम दादा उनका परिवार यशस्वी क्यों हुआ? प्रामाणिक रहा, कामाले महत्व दे। मेरा भाई गुजर गया 12 अक्टूबर। मेरा प्रोग्राम था मोहगांव, मोहपा के पास। तो मेरे भाई की बॉडी मैंने मशान में भिजवा दिया और मैं प्रोग्राम पर आया। ड्यूटी की इतनी इज्जत करना पड़ता। अब खड़े ऐसा जाने अब क्या चाटू मैं इनको। जब आधी कप चाय मेरे को टाइम पर नहीं दिया, तुम्हारा तुमको लखलाप क्यों? तो इसको चाय पिए बगैर जमता नहीं गजा को। इसका आवाज लेडीज के सभी कही छे कि तू मेरी जिंदगी है, तू मेरी हर खुशी है। मेरा भाई है, 55 साल से दोनों भाई इकट्ठा है, कभी झगड़े अभी भी। मेरा आवाज लगा नहीं कि गजानन भाऊ डायरेक्ट ही आ जाता। कोई भी गाना हो। सारी जवानी में तूने किए पाप भारी रे, अभी बुढ़ापे में काहे प्रभु को पुकारे। अभी बुढ़ापे में काहे प्रभु को पुकारे। असे आम्ही भाऊ भाऊ एकत्रित आलो, दोघं एकत्रित आलो तर तिसरा आदिवासी आले, गोवारी समाजाचे। 5वा ड्रायव्हर आहे। कार्यक्रम दररोज YouTube वर आहे। आज फेसबुक वर टाकला। करोडो लोक प्रेम करतात बाबू। कशामुळं? खंजेरी। आवाज वाढेल समोरचा। हॅलो, एक खंजेरी वाजवली आणि मला आशीर्वाद दिला 9 वाजव। मी वाजवत गेलो आणि यामधून आवाज किती वेगळे निघाले। आता तमाशातली ढोलक ऐकवतो मी। हिच्या उसाला लागली गोला, हिच्या उसाला लागली गोला। सामाजिक कार्यक्रम आहे ना भाऊ।
करून माझ्या कीर्तनामध्ये मला अंधश्रद्धा वाढवता नाही आल्या. तुकडोजी महाराजाची ग्रामगीता, तुकडोजी महाराजांना हा विचार दिला की माझा देव कुठं आहे, माझा भगवंत कुठं आहे. तुकडोजी महाराजाचा विचार म्हणजे तुकडोजी महाराज म्हणजे डिजिटल मॉडेल. अंधश्रद्धा वाढवणारा महाराज नव्हता. गाडगे बाबाची काल पुण्यतिथी होती 20 डिसेंबर. गाडगे बाबा अंधविश्वास वाढून महिलांना पुरुषांना घुमवणारे महाराज नव्हते. कधी पाया लागू दिलं नाही, बाबागिरी केली नाही आणि लोकांना विचार दिला ग्रामगीतेत माझा देव कुठं आहे. आता हे तुमचं मंदिरच आहे, कॅन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज हे मंदिर आहे आणि तुम्ही मंदिरातले देव आहात. माझा देव कुठं आहे. हरी भाविकाच्या मेळ्यात दिसला हरी, हरी भाविकांच्या मेळ्यात माझा देव कुठं आहे. तुकडोजी महाराजाला मांडायचा होता माझा देव शेतकरी आहे. माझा देव कष्टकरी कामगार आहे, मेहनत करणार आहे. माझा देव विद्वान माणसाच्या डोक्यात नाही. महाराजांना सरळ दिलं विद्वानाच्या पुराणिकाच्या आचर्यातही नाही, आचर्यातही नाही. सत्ताधारी महंत होई यांना दूर न पाही, बाबा यांना दूर न पाही. नम्र सदा सेवेला सतो, नम्र सदा सेवेला सतो. वाहतो त्याचे घडी हरी भाविकाच्या मेळ्यात दिसला हरी. माझा हरी कुठं आहे. आज रक्तदानाचा कार्यक्रम केला, टाळ्या वाजवा. सुंदर कार्यक्रम. मला रक्तदान, देहदान, अवयवदान आणि नेत्रदान हे मला खूप या. आजी आली नाताली घेऊन या. बसा, बसून जा. ज्या बाईनं लेकराले बाहेर गाऊन सोबत आणलं त्या ताईनं या इथे 1 मिनिट सत्कार करू द्या मला. लेकराच्या आईनं, लेकराच्या आईनं, लेकराच्या आजीनं नाही. या लवकर. ऐका, लेकराच्या आईनं या. लेकराच्या आईनं या, आजीनं नाही. आणि शरमणारी मॅडम असेल तर घाल चुल्या. या. आपल्याला शरमणाऱ्या महिला नको. जिजाबाई, सावित्री, अहिल्या, रमाबाई, भीमाबाई कोण्या गाऊन आल्या. हा बाई घ्या. करे ना तू गोंदिया खमारी. कोणतं गाव राहू द्या ना माईक. गोंदिया. गोंदिया. नोकरीवर आहेत का तुमचे मालक. नाही, मी इकडे मी आपल्या आईच्या घरी आलेली आहे. हा. आईच्या घरी आल्या. योगा जावाई नाही आले का. जवळ नाही आले. किती आहे. पहिलं मुलगा आहे की दुसरा. माझे मुले 2 आहेत. हा माझ्या भाषी आहे, बस. भावाचा मुलगा. मुलगा पण आलेला आहे माझा. बरे, चांगलं आहे. पण तुम्ही भाच्याला घेऊन आले, धन्यवाद. आणि मुलाली आणलो. मुलाले आहात द्या. नाव घ्या. हर्षल मेंढे. त्याच्या पप्पाचं नाव नाही घेतलं मॅडम. हर्षल महेंद्र मेंढे खमारी. त्याच्या पप्पाचं नाव नाही घेतलं. हर्षलचं घेतलं काय नाव आहे त्यात. महेंद्रजी. महेंद्रजी. हो, चांगला आहे. यांना रे बाबू. बाई बापावर गेला की मम्मीवर तो येऊन काऊन नाही राहिला. आला. वा, तुला एक रजिस्टर देतोय. कोरा आहे, बनवून तुझ्या हातात आहे. याले भरणं कोणाच्या हातात आहे. बोला. 3 फॅक्टऱ्या झाल्या बाबू. प्रेम भाऊन असं चक्र फिरवलं की एकटे फक्त नवरा बायको जगतात काय. बालीची माय, बाल्याचा बाप, बाल्यान बाली नाही. हजारो भाऊ बहिणी जगून राहिल्या. टाळ्या वाजवा. त्याला कुत्र्या मांजऱ्यासारखे दोघच जगतात काही काही लोक.
बाल्याची माय बाल्याचा बाप बाल्यान बालीन बाबाची खोली. आता पहा बरं, हा केवढं मोठं मंदिर आहे. म्हणून मी धन्यवाद देतो भोंगेजींना, रचनाताईला आणि सासरे वा. आज मस्त योग आला भेटीचा. वा वा, जावई चांगले भेटले म्हणून जमलं, नाही तर मग बियर बारवर शोधा लागलो असतं. धन्यवाद. मी तुम्हाला बोलावत नाही, तुमच्या पायाचा त्रास आहे, पण तुमचे शब्द घे रे बेटा. धन्यवाद. तू घे रे. याले 100ची नोट दे. याले पुस्तक देऊन काय करतो? हा वाचत नाही, त्याला वाचता नाही येत. वाचता येते का? नाही. पण तू लेकरावर लक्ष ठेव. जो लेकर पैदा करायला महत्व नाही बाई. त्याले जर तुझ्या इंजिनियर घडवलं ते 1 लाख पगार आहे इथं. आणि रिकामचोट खर्रा खाणार काय 200, 250, 300 रुपये रोज. घे रे. थांब, तू नको घेऊ. त्याला उचल बर बाई. 2 पैकी 1 घे रे. बापावर गेला की मम्मीवर. बोल नका तुम्ही. थांब. घे लवकर. टाळ्या. त्या तिकून हात वर केला. जास्त घे. साडी देतील बाई. धन्यवाद मॅडम. रचना ताईले नाही बोलावत, आता दुसऱ्या ताईले बोलवू आपण. सपना ताई आहेत काय? नाही. बरं, सपना ताई, एकता ताई या. एकता ताई या. करा ना. अवघ्याली एकत्रित करणं म्हणजे एकता. सबके लिए खुला है मंदिर. एकता ताई फोटो काढू दे. कोरड वाहू दे रे. कशात फरक पडते. मंदिर सपना ताई, तुम्ही ग्राम नेत्याने माझी नावात गडबड झाली. एकता ताई स्वामी. मंदिर हमारा आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी, आओ कोई भी पंथी, फक्त लोधी, कोई भी धर्मी. इथं फक्त कुंभीच नाही, जो बुद्धिवान आहे त्याची जात उच्च. डोक्यातून जातीयवाद कारवाई करतात. या महापुरुषाईनं जीवन जाळलं. कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही. अरे ज्योतिबा फुले, शाहू महाराज, शिवाजी राजे. मैदान पट बिछाया, डाला है ये आसन. मैदान संतांचे विचार डाला है एक आम्हाला ऐकावं लागतात. सब देवता समाता, सब देवता समाता. मंदिर हमारा सबके लिए खुला है. मंदिर हमारा. अलीकडे देशाचं चित्र बदललं. जातीयवाद, धर्मभेद, त्या भेदाभेदामुळं माणूस माणसापासून दूर गेला. लक्षात घ्या. अरे मेडिकलच्या दुकानची औषधी अशी म्हणते काय, तू दुसऱ्या धर्माचा आहे, तुला औषधी मिळत नाही. बरं, त्याची औषधी वेगळी आहे का? सेम आहे भाऊ. आणि म्हणून संतांनी तुम्हाला आम्हाला एकत्रित केलं. सबके लिए खुला है मंदिर हमारा. रक्तदान झालं. 50 बॉटल रक्ताच्या रक्तदात्यांनी रक्तदान केलं. मी धन्यवाद देतो. तुमच्यातल्या एखाद्यानं उभं राहा बरं, ज्यानं 5 वेळा रक्तदान केलं आजपर्यंत. माणसापैकी उभे राहा असाल तर. नाही बरं, आज ज्यांनी रक्तदान केलं त्यांनी उभं राहा. हा राहा ना. या नाही इकडे.
बाईंचा सत्कार करतो ना मी. प्रेम नाही कामना. अरे या ना. प्रेम नाही का प्रेम नाही भाऊ आज रक्तदान. माझ्या बहिणींनो आज नितांत गरज आहे. तुम्ही म्हणाल एक महाराज महाराष्ट्रात आला नंतर बोलतो पहिले यायचाच. कहाँ के है कोणचे गाव के है. माळेगाव मानेगाव माळेगाव माळेगाव मारेगाव माळेगाव टाउन माळेगाव टाउन सरळ धरा ना कुल्फी सारखा. माळेगाव टाउन. यहाँ पे कंपनी में सर्विस पर है क्या. हो पत्नी वगैरह है क्या. हो बच्चे भी आए. हो यानी ये समारोह में मिलने के लिए आ गए तुम है ना. इकट्ठा मिलने के लिए आ गए सब. नहीं सर नहीं नहीं अपना लैंग्वेज का डिफरेंस गिर रहा है. तुम अकेले आ गई कि पत्नी आ गई. अकेला बायकोले नहीं आणलं मग. पत्नी को नहीं जाऊ दे हिंदी टाइडर है ना रे. हम भारत माता की जय. ठहरो शाल देना इनको. दे सुनिए. क्या नाम आपका. बघेले ठाकुर है क्या. पवार पोवार. अच्छा है ना मार्केट. दे शाल देना. नहीं, तुमने खून दान करा क्या यहाँ पे. हो ना. अब यहाँ करो कि वहाँ करो जिधर उधर प्रेम ही है ना. खून दान करना है यानी बहुत बड़ा काम कर. अच्छा तुम इन्हों के कंपनी में काम करते ना. यहाँ पे ही करते ना. पण आपने खून देकर भगवान की सही भक्ति करा. तुमने कितने भी नरियल फोड़ा तो भगवान आपको पाएगा नहीं. लेकिन खून दान करने से बहुत बड़ा काम करा आपने. धन्यवाद. मैं प्रेम बहू को ही तकलीफ देता. एक बार प्लीज इन्हों का सत्कार तुम करो. हेलो क्या बात है. सर भगवान कहीं नहीं जाओ. भगवान माँ बाप में रहता है. और खून दान करने में उसमें किसी की भलाई हो जाती है किसी को लगता है. प्रेम दादा ठीक है पा. उधर देखो ताड़िया. देखना वो भाग रहे इतने जल्दी कि नजीक चेहरा नहीं आने को ना. पण प्रेम भाऊ ने एकदम प्यार कर लिया उन पर. कंपनी का पता चलता ना. प्रेम नाही कामना प्रेम नाही का प्रेम नाही कामना प्रेम नाही का. प्रेम रक्तदान केलं मला त्या माणसाचा आनंद आहे. चांगला वाजवा. अरे झगड़े लगा के एक एक का खून नाली में गिराने के वजह से और नसात आपल्या शरीराच्या नळेत गेलं ना. नालेपेक्षा हे भगवंताची पूजा. बरं एखाद्या बाईनं केलं का जी रक्तदान. राहू उभे. काय वा मॅडम या आभारी आहो बेटा. क्या बात है. या सत्कार करू दे मग. आता ताई कोणत्या बाई राहिले या बाईचा सत्कार घ्यायला होत्या. त्या ताईले तुम्ही आवाज दिलता. त्या ताईले हा पाठवा त्यांना. या मॅडम. वा वा तुम्ही नोकरीवर आहे का मॅडम इथं. क्या बात है. तुमचे पती नाही लग्न मॅरेजच व्हायचं आहे तरी रक्तदान केलं. हे घ्या माहिती आहे ना. कमाल आहे. आणि सुशिक्षित आहे ना. अडाणी बाई असती तर मी नाही देत. माझ्या रक्ताचं काय होईल. हे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे बेटा. त्या वो दूध के वजह से आपने खून दान करा. नहीं तो बाया बोलते खून देचीन तो काय होईल. धन्यवाद दीदी. मैं तुमको साड़ी तो नहीं वो तो आप ग्राम गीता देता हूं. धन्यवाद दीदी. हमारा कीर्तन इस पर है. मैंने मेरे घर में 3 बॉडियां मेडिकल कॉलेज को दे दिया. पत्नी मेरी माँ मेरे पिताजी.
करके खून दान, देहदान, अवयव दान, यही मैं भक्ति समझता। खतरे पर कुछ भी डाला तो क्या फर्क पड़ेगा। ये मंदिर है कि आप सब 500-600 टाळ्या इंजीनियर, आप तो इंजीनियर ही होंगे ना, फिटर, अकाउंटेंट, हिसाब भी चालू है। अच्छा है बेटा, धन्यवाद है। आणि कोणाची मेहरबानी है दीदी? ये मेहरबानी किसकी है? ये मेहरबानी है, नहीं तो मैडम यहाँ पे आती नहीं थी। ये तो प्रेम भाऊ, उनका परिवार, ये तुमचे उपकार है की तुम्ही एवढी मोठी संस्था निर्माण केली इंडस्ट्रीत आणि एवढ्या लोकांना काम दिलं। टाळ्या वाजवा। आणि आपणही इमानदारीनं काम करत आहात। कोणतंही असो, मग शुगर फॅक्टरी असो की राईस मिल असो, अरे भोंगे पासून एकदम अडाणी पर्यंत जाऊन टेकले, अबक्या बाकी राहा। म्हणून धन्यवाद देतो आपली कामाची, आपला जिवाळा, आपला ओलावा, मी आपणाला धन्यवाद देतो। कारण आपलं काम प्रामाणिकपणे करणं, दारू पिणं हे काम बघते। माझी प्रार्थना आहे, तसं या फॅक्टरीमध्ये कोणी पितच नाही, पण तुमच्या मायच्या दुधात दारू जर टाकत असाल तर तुमच्या मायच्या दुधाचा अपमान आहे। म्हणून चुकूनही कोणता मारवाडी पिऊन दाखवा बरं मला। याच्या मायने होत, त्याच्या माय पाहिलं कधी कोणता मारवाडी? गाडगे बाबा सांगायचे कोणता मारवाडी पिणार नाही, रोडवर पडणार नाही। म्हणून मी आपल्या भावांना, तसं तुम्ही कोणी पितच ना, अत्यंत निर्व्यसनी लोक लग्न असलं तेव्हा पितात, तेही कोणी मेलं तेव्हा पितात, तसं पित नाही। पण आईच्या इमानानं दारूला हात लावू नका। बिडी, तंबाखू, दारू, खर्रा, गुटखा, पत्नी सुंदर असताना दुसऱ्या बाईवर वाईट नजर, जीवनात जर तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे ते ह्या गोष्टी सांभाळा। तेव्हा जिवंत आहेत गाडगे भाऊ, तुकडोजी महाराज। आज 56 वर्ष झाले निघून गेले, पण जिवंत आहेत। गाडगे बाबांना अनेक वर्ष झाले जिवंत आहेत। तुम्हा महिलांना, मुलांना, मुलींना कल्पना आहे भाई, गांधीजीच्या जन्माची तारीख कोणती बेटा? मुलींनी बोला, उभं राहून बोल। उभं राहा। ह्या ताई बोल। 2 ऑक्टोबर। ताई धन्यवाद। पुस्तक घेऊन द्या ना, एक या ग्रामगीताने या ना, याच लागन तुम्हाला। या या। भारत माता की जय। करा हात वर। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला गाडगे बाबा गोपाला, गोपाला गोपाला तुळजी बाबा गोपाला। गांधीजीच्या जन्माची तारीख कोणती? 2 ऑक्टोबर। आणि गांधीजीले मारणाराची नथुरामची तारीख कोणती? नथुराम गोडसे। मग 2 पैकी कोण मेलं? नथुराम गेला की महात्मा गांधी गेले? गांधीजी। मग त्याची जन्मतारीख, नथुराम जर आहे तर जन्मतारीख काय आहे? क्या है पापा बताए? म्हणून नथुराम मेला। मारने वाला कभी जिंदा नहीं रहता, आग लगाने वाला जिंदा नहीं रहता मैडम, आग बुझाने वाला जिंदा रहता। सही है, धन्यवाद मैडम। थैंक यू। ऐसा आहे ते, चांगले माणसं दुसऱ्याला सुख देणारे कधी मरत नाही। जो अपने लिए जो जीता जीना नहीं है, जो अपने लिए जो जीता जीना नहीं है, जो सेवा में मरता वो मरना नहीं है, जो सेवा में मरता वो मरना नहीं है।
साधू संत म्हणून इतरासाठी वेळ द्या करले ते भलाई वाईट आहे भलाई ते जग में वाईट पहा आज मला दुःख टाका माटी मिलेगी तेरे पीछे इंसान कीरत रहेगी ये माटी की काया माटी मिलेगी तेरे पीछे इंसानी फिरत रहेगी ये माटी की काया माटी मिलेगी तेरे पीछे इंसानी फिरत रहेगी ये माटी की काया वैसे तो जीते हैं कीड़े मकोड़े वैसे तो जीते हैं कीड़े मकोड़े और डान्स स्पर्धा कबड्डी रस्सी खेच रांगोळी स्पर्धा गोला फेक आणि शेवटचं रक्तदान आणि क्रिकेट मी धन्यवाद देतो हा आगळा वेगळा कार्यक्रम आहे वैसे तो जीते हैं कीड़े मकोड़े होटल में खाता है भगिए पकोड़े होटल में खाता है भगिए पकोड़े अरे आकृति करता करता बुराई तेरे बुरे किए पर शर्म न आई ये माटी की काया माटी मिलेगी तेरे पीछे इंसानी किरत रहेगी ये माटी की काया माटी मिलेगी तेरे पीछे इंसानी किरत रहेगी ये माटी की काया म्हणून जीवनाचा आनंद घ्यावा त्याकरता तुकडोजी महाराजाने ग्रामगीता काढली तुकोबाची गाथा राणी अवंतीबाईचं चरित्र वाचा राष्ट्रमाता जिजाऊ तुकाराम महाराज गाडगे बाबा याचा विचार तुम्हाला आम्हाला घडवणार आहे ज्या ज्या लोकांना अभ्यास केला ते या जगात कोणी न्यायाधीश कोणी कमिशनर कोणी कलेक्टर कोणी उद्योगपती ज्याईनं फक्त अभ्यास नाही केला ते पती उद्योगी राहिले 4-5 लेकर झालं त्याची जिंदगी संपली पण काही लोकांना ज्याईनं अभ्यास केला उदाहरणार्थ तुम्ही महिला खुर्चीवर बसलेल्या इंजिनियरा डॉक्टरा कोणामुळं प्राध्यापिका तुम्हाला खुर्चीवर बसायचा अधिकार एवढंच नाही मॅडम तुम्हाला बाई म्हणून जगण्याचा अधिकार दिला कोण त्या देवीनं तिचं नाव सांगा बरं एखाद्या मुलीनं उभी राय बरं बाई त्या छोट्या मुलीला बोलू द्या ज्या लहान लहान मुली सोबत आहेत त्याला पाठव कोणामुळे तुम्हा मुलींना शिक्षणाचा अधिकार मिळाला त्या देवीचं नाव सांगा खाली बसणाऱ्या बाईनं मुलीनं राय उभी सावित्रीबाई फुले ये म्हणा वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम आपल्यावर वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम बेटा घे माहित कोणामुळं तू कोण्या क्लासमध्ये आहेस 10th मध्ये 10व्यात समजाच कोणती देवी आली की तुला शिक्षणाचे दरवाजे उघडे केले सावित्रीबाई फुले आणि ते नसती तर मरा स्त्री शिक्षित नसती झाली हा स्त्री शिक्षित नसती झाली बरोबर हुशार आहेत काय आज्ञा बेटा डोळे डोळे नक्की तुले दृष्टी आहे खरंच डोळे आहे तर डोळ्यासारखी दृष्टी आहे धन्यवाद बाळा इले 100 रुपये खाऊ दे आणि एक रजिस्टर देतो ये बाबा धन्यवाद बोललीच पाहिजे बाळा तू टाळ्या या पोरी बोलत नाही आता ज्या बाईनं 2च पोरीवर ऑपरेशन केलं तिनं उभं राहा असाल तर उभेला लवकर आहे काय ज्यांना एखादी दोनच बाई मुली आहे
दोनच मुली बरं, नाही तर मुलाची वाट पाहत बसा भत 5-7 पोरी होऊ पैदा दिल्या. असाल तर उभे काय करता? जिले दोनच मुली आहेत, 3 उभं राहा. धन्यवाद. वा ताई, तुम्ही महिला उभ्या राहून राहिल्या म्हणजे प्रबोधन जोरात चालू आहे. या ताई, या ना. या या. आई उदोग उदोगांबाई तुझा उदोग, उदोग जिजाबाई, उदो सावित्रीबाई, उदो जिजाऊ आई, उदो सावित्री आई. दोनच मुली आहे. माईक जवळ घ्या. बरं, कोण्या गावावरून आल्या ताई? मी इथंच राहतो 15 खेडी. इथंच राहतो म्हटलं 15 खेडी. 15 केळीत नोकरीवर आहेत का इथं? नाही. काय करतात? शेती. हो. चांगलं आहे ना बाई. सर्वेच इंजिनियर आणि साहेब आणि फिटर झाले तर मग ते काय या मातीत अन्न कोण करा? अन्न तर मेन आहे ना. शेतकऱ्यानं नाही केला पेरा तर काय खातीन सोंग धतुरा. चांगलं आहे बाई. नाही तर प्रत्येक मुलीला मला नोकरीवर नवरा पाहिजे, मला नोकरीवर. त्याला कायचं काव पोरगा कुठं आहे? कंपनी पुण्याले. कायचं कंपनी? लग्न झालं की दुसऱ्या दिवशी कंपनी घरी. हम तो चले धन्यवाद ताई. दोनच मुली. हो. मालक आले काय? हो. आले? हो. हो. आले. चांगलंय. मालकानं काही म्हटलं नाही मुलगा पाहिजे म्हणून? नाही. सासूबाईनं? नाही. तुम्हाला काही दुःख आहे का मुलगाने? नाही. धन्यवाद. म्हणजे मुलाची वाट पाहिली नाही, नाही तर फारच वाट पाहत राहतात. 5-5, 7-7 पोरी होतात आणि तिच्या माईची हालत इल्लू इल्लू. माय हुलू फुलू. हे आपल्याकडून नाही, कंपनीकडून. कारण मला तर पैसे हे देतात ना खर्च, माय जे उरतात ते मी वाटून देतो. कारण तुमच्याशिवाय माई इज्जत आहे काय? तुम्हीच ऐकलं नाही तुम्हाला कोण बोले? म्हणजे हे सर्व आपली कंपनीच आहे. तुम्हा माऊलीचा सत्कार करावा. 2 मुलीवर जिनं ऑपरेशन केलं, जिच्या पतीनं सहकार्य केलं. नाही तर लय कठीण परिस्थिती आहे. अनेक बायका डिलिव्हरीत मेले. माणसाईले काय तकलीफ आहे बाळणपणाची? तिकडे पाहताय, तिकडे पहा. माणसाईले काहीच त्रास नाही. माणसा रेडी. म्हणून डोक्यातून काढून फेका, मुलगा पाहिजे, मुलगा पाहिजे. अरे मुली काय कमी आहेत? मुली कमी नाही. त्यांना संधी द्या. बायकोले संधी द्या. नाही तर त्याच्याचीच कोण बोलली मग नक्की पाहिलं काहीतरी आहे. एका प्राध्यापकानं आमच्या दर्यापूरची मुलगी होती, ते होती जिल्हा परिषदले टीचर. मग ते मास्तरीनबाई कोणाची बोलली तर म्हणे बोललीच कोण. सत्यानाश केला, घटस्फोट झाला. कशामुळं? या भानगडीमुळं, संशय घेतल्यामुळं पती पत्नीच्या संसाराचा सत्यानाश झाला. मग त्या बाई मॅडमचं दुसरं मॅरेज केलं. ते मॅरेज झालं आणि त्या प्राध्यापकानं दुसरं झालं ना संसारात वाद. मला ते म्हणायचं आहे, जिव्हाळ्यानं विश्वास करा. आणि ज्याची पत्नी घरी नसन, अरे आम्ही रामाचं नाव घेतो, मग रामाच्या विरुद्ध कोण वाटतात? सीतेले आणायले रामाले किती कष्ट घ्यावं लागले, लढाई करा लागली. लंकेतून सीतेले आणलं, किती जणांची संपर्क साधला रामरायानं. असं ज्याची पत्नी काही कारणानं बाहेर गावी गेली, तिच्या आई वडिलाकडे गेली सन, तर आजच तुम्ही तिला माफी मागा. आता कॉल नका करू, थांबा, बसा, नंतर लावा कॉल.
नंतर लावा ना, एवढी गडबड करून करता, पण लावा मात्र. आणि तिला म्हणा मला माफ कर, माझं चुकलं. आणि तुम्हाही महिलांना सांगतो, एखादी बाई मालकाच्याकडे नसन, आई वडिलाकडे नसन, तू आपलं अर्जंट कॉल करून दे बेटा. हॅलो, झोपले का? कसा झोपली? मुझे नींद नाए हो. जुळण्यामध्ये आनंद आहे भाऊ. तुम्ही आपण जुळलो पाहिजे. आता आम्ही जुळलो ना दोघं भाऊ. गजानन कोण आहे? माझा चुलत भाऊ आहे, सक्का भाऊ नाही. याची मम्मी अलग आहे, माय पप्पा वेगळे आहे. पण दोघही भाऊ 55 वर्ष झाले. दोघही भाऊ एका जागी आहो. मला विचारलं आमचे काका कंबाळे, सॉरी आडनाव घ्यात गडबड होते जरा, खेमचंदजी कंबाळे. मला तुम्ही गजाननले विचारलं गजानन कुठं आहे? कारण 30-40 वर्षापासून माझ्यावर प्रेम करतात. मी आज मला तुमचं भेट झालं, उबाळीत मी येऊनच गेलो. मंदात आपण तिकडे होतो कार्यक्रमाला. अगदी 50 वर्षापासून मी सावनेर भागात येतो. एक कार्यक्रम तर मानेगावात विनायक घ्यार आहेत, शेतकरी संघटनेचे. बरोबर आहे ना? बरोबर आहे. आलेले आहेत की आले काय विनायक भाऊ? अरे बाबा पहिले या तुम्ही. नाही नाही नाही, मी येतो खाली. या मी खाली येतो. या. अरे ये ना विनायक राव, मैंने जिसको याद किया 40 साल के पहले, वो विनायक राव हाजिर हो गए. वाह, मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी. धन्यवाद. आता नाही देवा काही, आता नाही देवा काही, अन्य मागे मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी. मन तृप्त झाले. मी जन्माचा सुधारलो तुमच्यापासून. ऐकून ऐक, नाही तर उडी मारतो. माझी जाऊनी दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. देखो रे देखो बजाया उसने, बसा विनायकराव बसा. बजाया उसने गद्दारों का बैंड बाजा. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. काहून उतरलो मी खाली? यायच्या मानेगावले मी कार्यक्रम घेतला प्रेमदादा. 40 वर्षाच्या अगोदर, 40, 30, 35 वर्षाच्या अगोदर. मा बाबानं मनी ऑर्डर सोडवली. ऍडव्हान्स घेतो मी पहिले. तुम्हालाही सोडलं नाही, मी तुमच्याहीकडून ऍडव्हान्स घेतलाच. कारण मग वेळेवर कोण आले? आता इथं आल्यावर प्रेमचंद समजले, बाकी कायच. मग कार्यक्रम घेतला. माय वडिलानं मनी ऑर्डर सोडली, मला मालूम नाही. मी झोपलो पांडुरण्यात गुरुकृपा मंडीमध्ये, आणि इकडे ट्रकले आग लावली मानेगाव. मी आलो नाही म्हणून. मी आलो नाही म्हणून. आता मला मालूम नाही. तरी माझ्या पप्पाने म्हटलं होतं बाबा ऍडव्हान्स आला की मला. आता म्हातारे माणसं. मग मी विनायकरावची मला नोटीस आली कोर्टाची, बकऱ्याच्या तोंडावर पाहिजे, त्याशिवाय सुधरत नाही. नवरा दारू पिऊन मारते काय? बायकोनं नवऱ्याला मारा, साल्याच्या थोबाडीत मारा. दुर्गा देवीनं राक्षसाले पायाखाली तुळवलं ना, हे बकऱ्याच्या थोबाडीत पाहिजे. पोरग मोबाईल घेते, मोबाईल शिवाय राहत नाही, असं कसं राहते? कडक ऍक्शन घ्या. ऍक्शन बनवते. विनायकरावची नोटीस आली. आता जन्मात पोलीस स्टेशन नाही पाहिलं, नोटीस नाही. मी घबरावलो.
आता मा भाचा नाही दिस आहे, मा मुलगा डॉक्टर आहे, घरी हॉस्पिटल आहे, अकॅडमी आहे, सर्व बरोबर आहे. मग मी त्या गुरुकृपा मंडीवाल्याला आणलं इथं आणि विनायकरावजीले म्हटलं बाबा मला माफ करा, मी फुकट येतो बाबा डबल, कारण बसली ना बकऱ्याच्या तोंडात. आलं तुमच्या लक्षात. म्हणून धाक बडी चीज आहे. ते मी मोरे तेतलोक दुरुस्त झालो. माय एका पुस्तकात लिहिलं, मी पुस्तकही लिहितो, सत्यानाश नावाचं पुस्तक लिहिलं. आपल्या बहुजन समाजाला प्रगती करायची आहे. चिल्लर चिल्लर गोष्टी माझ्या माय मावल्यांनो, लग्न करायचं आहे, खर्च कायले करावं लागते? मोठ्या माणसानं करावं, ज्याच्या घरात ओव्हरफ्लो होऊन राहिलो. माझं लग्न केलं तर 25 नवरदेव नवरी माय लग्नात होते. म्हणजे तुकाराम दादानं लग्न लावलं आमचं आणि 150 रुपयात लग्न. माझ्या पोरीचं लग्न सामुदायिक. मी बदललो. हे काहून सांगतो, आपण भिकारचोट का झालो? अनेक लोक भिकारचोट झाले. कायच्या पायी? शहाणपणात गमावलो. 2 पैसे जमा नाही केले. तुम्ही आताही मा गाडीत पा, दारूच्या औषधीच्या शिशीचे झाकणं आहेत. मला ते दिसलं की मी उचलतो खिच्यात घालतो. 80 रुपये किलो विकतो मी दारूचे झाकणं. पण पिदाळे 100 रुपयाची ते 90 ते मारतात. मर्याले टेकला. त्याला कधी विचारा ना, आजोबा शिरा खाता काय? नाही. दूध पिता काय? नाही. काजूचा शिरा करू काय? नाही. लाडू खाता काय? नाही. 90 मारता काय? हा बाबू, दारूच्या शिशीचे मी एका महिन्यात 1.5 किलो झाकणं विकतो. 1.5 किलो, 1.25-2 किलो. मी कुठं उतरलो की पहिले ते शिशी दिसली की झाकण काढतो. काहून? म्या गरिबी भोगलेली आहे. म्या एवढी गरिबी. साड्या काहून वाटतो मी? मा आईले साडी भेटे नाही ना. आणि तिनं फाटकी साडी घातली तर माय गावातले रानबोके म्हणे सत्यपालची माय हिरोईन दिसते. एवढं मारलं बाबा. पंगपती जेव्हा याला गरीब मागे धावा, हो गरीब मागे धावा. म्हणून विनायकरावची मला आठवण येते. मी कर्मचाऱ्यांना सांगितलं हे मानेगाव तेच आहे ना? म्हणे हो. पण मला जन्माचं दुरुस्त केलं विनायक भाऊ तुम्ही. माय मेली 21 फेब्रुवारीले. घरून पोराचा फोन आला, बाबा म्हणे आई गेली. म्हटलं मी जिवंतपणी तिचं कंबर धुयापासून तिचं लुगडं धुयापर्यंत काम केलं. तू आईले मी वर्धेवरून येपर्यंत 6 तासाच्या वर होता. तू आईले दवाखान्यात दे. माझ्या आईचं देहदान केलं मी मेडिकल कॉलेज अकोला. दुसऱ्या दिवशी बच्चू कडून मी गेलो आईच्या दर्शनाले आणि मेडिकल कॉलेज मध्ये बॉडी दाखवायला लावली. ते होती 21 फेब्रुवारी आणि 12 ऑक्टोबरले भाऊ मरण पावला तर मोप्यात होतो. याले दुरुस्त करणारे फक्त विनायकराव घ्यार घ्यार नाव हे तुम्ही आहात. म्हणून माया डोळ्यात तुम्ही महापुरुष होता की मला जागावर आणलं ना. नाही तर आता काही काही महाराज इकडे पैसे भेटले 1 लाख की तिकडलं कीर्तन कॅन्सल. पण मला जाग्यावर आणलं विनायकराव. आणि तुम्ही पहिल्यापासून नेक माणसा, डुप्लिकेटपणा केला नाही आजकालच्या पुढाऱ्यासारखा. नाही तर तुम्ही अलग असते आता लोक. पण चॉप्टर बाजी तुम्हाला जमलीच नाही विनायक भाऊ. म्हणून माणूस द्या माझ्या माणूस द्या, ही भीक मागता प्रभू दिसला. माणूस द्या मग माणूस द्या, हो माणूस द्या मग माणूस द्या. ही भीक मागता
असे काही उदाहरणं घडले की मी जिंदगीच्या जाग्यावर आलो. मले पंक्तीले जेवायले नव्हते, आम्हाला गरीब आले कोणी बोलाय नाही जेवायले. मले होती बुंदा खायची आदत. मग जेवायले गावातला कोणी श्रीमंत माणूस मेला की अवघ्या गावाले जेवायला सांगत. मग आम्हाला गावात हरीक येत जाय की गावातले मोठे माणसं मेले पाहिजे, म्हणजे पंगत राहते ना. लेकराले काय समजते कोणी मरते काय जगते काय. पंगत बदली जेव्हा याला गरीब मागे धावा, हो गरीब मागे धावा. भोंगे साहेबांनी संजय भाऊ असो की प्रेमचंद दादा असो एवढं मोठं विश्व निर्माण केलं बाबा. आणि ऐकलं ना म्या कसं विनायक भाऊचं ऐकलं. मी ऐकतो ना, लहान लेकरानंही मला काही ज्ञान सांगितलं तर मी ऐकतो. प्रेमचंद सावजी डायरेक्ट मार्गदर्शन घेत गेले ना प्रेमचंद भाऊ. मग चालला हा विचार, आता 600 लोकांपर्यंत पोहोचले तुम्ही, अजून देशा विदेशात तुमचं नाव अजरामर